नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र. संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालय, वसतिगृह तसंच विविध शाखा इथे वेगवेगळे उपक्रम पार पडले. पाहुयात याचा सविस्तर वृत्तांत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या 130व्या वर्धापन दिनी संस्थेमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या प्रथेप्रमाणे सकाळी ठीक 8 वाजता महर्षी कर्वे यांच्या समाधीस्थानाजवळ सामूहिक प्रार्थना आयोजित केली होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम सकाळच्या वेळामध्ये संस्थेच्या इचलकरंजी सभागृहामध्ये आयोजित केला गेला. डॉक्टर आनंद लेले हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. संस्थेचे मानद उपसचिव श्री प्रदीप वाजे यांनी प्रास्ताविकाद्वारे शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली व संबंधित देणगीदारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दरवर्षी सुमारे 2 ते 2.5 हजार गरजू विद्यार्थिनींना अशी मदत केली जाते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रतिवर्षी संस्थेमधील एका कर्तृत्ववान विद्यार्थिनीस अण्णांची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी संस्थेच्या सिद्धिविनायक महिला महाविद्यालयात MA च्या 2ऱ्या वर्षात शिकणारी कुमारी गौरी रेवाळे हिला हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र आणि ₹51,000 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बॉल बॅडमिंटन या खेळात मलेशियामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून मोलाची कामगिरी केल्याबद्दल संस्थेने तिला या पुरस्काराने सन्मानित केले. या प्रसंगी तिचे प्रशिक्षक श्री धुंडीराज गोसावी हे सुद्धा उपस्थित होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सुमारे 50 गरजू विद्यार्थिनींना प्रातिनिधिक स्वरूपात शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या 130व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संध्याकाळच्या वेळात महर्षी कर्वे कुटीर आणि चिंतन अंगण या प्रकल्पाचे लोकार्पणही आज संस्थेमध्ये झाले. संस्थेची प्रथम वास्तू असलेल्या महर्षी कर्वे यांच्या कुटीचे नूतनीकरण गेल्या वर्षामध्ये केले गेले आणि त्यासमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये चिंतन अंगण नावाचे एक अभिनव अंगण विकसित झाले. महर्षींच्या चरित्राशी संबंधित शिल्पे तसेच बल, ज्ञान व सेवा या संस्थेच्या त्रिसूत्रीचे प्रतिनिधित्व करणारे 3 आशास्तंभ, दीपमाळ, कारंजे इत्यादी गोष्टींचा समावेश या अंगणामध्ये केलेला आहे. इथे येणाऱ्या सर्वांना या श्रेष्ठ वारशापासून विधायक कार्याची प्रेरणा मिळावी हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. चिंतन अंगणाच्या खुल्या परिसरात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर अभय फिरोदिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रकल्पासाठी डॉक्टर फिरोदिया यांनी मोठे आर्थिक योगदान केले आहे. त्यांच्यासह संस्थेचे विश्वस्त श्री राजेंद्र जोग, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिता कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव आणि उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद लेले हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री रवींद्र देव यांनी कर्वे कुटीचा इतिहास आणि चिंतन अंगण निर्मितीची प्रक्रिया सर्वांपुढे मांडत संबंधित देणगीदार आणि वास्तुकर्मी विषयी कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर महर्षी कर्वे कुटीचे मानचिन्ह देऊन प्रमुख अतिथी डॉक्टर अभय फिरोदिया यांचा सत्कार केला गेला. तसेच चिंतन अंगण निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व वास्तुकर्मींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. दरम्यान श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष पूजनीय गोविंददेव गिरीजी यांची संस्था भेट त्यांच्या नियोजित पुणे प्रवासामध्ये संस्था पदाधिकाऱ्यांच्या विनंतीस मान देत त्यांनी नुकतेच नूतनीकरण झालेल्या महर्षी कर्वे कुटी व चिंतन अंगण प्रकल्पास भेट देऊन आपले आशीर्वाद दिले. संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेत नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शाळेमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या व इतर विद्यार्थिनींचे औक्षण करून व फूल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना पाठ्यपुस्तक देण्यात आली आणि सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी शाला समिती सदस्य माननीय मिलिंद पुरोहित, माननीय श्रीमती मनीषा घैसास,
आजन्म सेविका श्रीमती विद्याराव, मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता आगाशे, पर्यवेक्षिका श्रीमती नीतादेवी गोंजारी, इयत्ता 5वी पालक वर्ग, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होते. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहामध्ये कर्मचाऱ्यांसाठी पॉश ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट विषयी माहिती देण्यासाठी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि सरस्वती वंदनेने करण्यात आली. बाया कर्वे अभ्यास केंद्राच्या समृद्धी पानसे यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक योग दिवस निमित्त गीता परिवार आणि भारत विकास परिषद पुणे पूर्व शाखेच्या सौजन्याने प्रशिक्षक परमेश्वर कुमार यांनी अत्यंत सोप्या परंतु प्रभावी पद्धतीने मुलांना हसत खेळत वातावरणात योग प्रशिक्षण दिले. संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लबच्या वतीने 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योग दिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लबच्या व्यवस्थापक सौ वृषाली येवलेकर यांनी या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग याबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष, व्यवस्थापक मंडळ सदस्य, विविध शाखांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग तसेच विद्यार्थिनी या सर्वांसह एकूण 700 पेक्षा अधिक उपस्थिती होती. संस्थेच्या सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट विभागात कौशल्य विकास कार्यशाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली. संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी फ्युचर रेडी 2035, प्रिपेअरिंग फॉर लाईफ नॉट जस्ट फॉर एक्झाम्स तसेच प्लॅन टुडे शाईन टुमॉरो, युअर फ्युचर इज वॉचिंग यू या विषयावर प्रेरणादायी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळांमधून 800हून अधिक विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, भविष्यातील कौशल्ये, योग्य ध्येय निश्चिती, वेळेचे व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींसाठी प्रवेशोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शिक्षण विवेक यांच्याकडून शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व विद्यार्थिनींना आनंददायी पद्धतीने समजावे यासाठी बाहुली नाट्य, पपेट शो सादर करण्यात आले. या नाट्याद्वारे विद्यार्थिनींचे मनोरंजन होण्याबरोबरच त्यांना विविध शैक्षणिक मूल्यांची ओळख करून देण्यात आली. तसेच बाहुल्या कसे तयार करतात याची थोडक्यात माहिती सांगितली. संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा ढोल ताशाच्या गजरात, फुलांच्या वर्षावात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय स्मिताताई यांच्या हस्ते नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सोबतच कसबा गणपती ट्रस्ट तर्फे हुशार व होतकरू अशा 13 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व चेक देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तेजस्विनी हेल्थ क्लबचा 23वा वर्धापन दिन नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या निमित्ताने सदस्यांसाठी एक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये नृत्य सादरीकरण, संगीत, योग प्रात्यक्षिक, बॉलिवूड नृत्य तसेच प्रश्नमंजुषा अशा विविध मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुमारे 20 ते 22 सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय रविवारी 14 जून रोजी ARAI टेकडी येथे सकाळच्या पदभ्रमणाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील देणगीदारांनी संस्थेला भेटी दिल्या. तसंच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध देणगीदारांना भेटी दिल्या. पाहुयात याचं संक्षिप्त वृत्त. नांदेड येथील शिवसेना नेते श्री मोरे यांनी संस्थेला भेट दिली. महर्षी अण्णांच्या वेळी वसतिगृहामध्ये शिकण्यासाठी असलेल्या माजी विद्यार्थिनी श्रीमती सहस्त्रबुद्धे यांनी संस्थेला भेट दिली. संस्थेचा स्थापना दिवस 14 जून रोजी शाळेतील गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक वाटप करण्यात आले. संस्था स्थापना दिनानिमित्त गोविंद गिरीजी महाराज यांची संस्थेला भेट. आपल्या संस्थेच्या YouTube चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करत असतो. हे कार्यक्रम बघण्यासाठी आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र. पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार.